राम. आज आपण जाणार आहोत तुंगारेश्वरच्या डोंगरात, जेथे सदानंद महाराजांचे आश्रम आहे. असं सांगितलं जातं की बाबांच्या आश्रमात जाण्यासाठी 7 डोंगर पार करून जावे लागते. पावसाळा सुरू असल्यामुळे पूर्ण डोंगर हिरवागार झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल, प्रत्येक दगडावर, झाडांवर राम हे नाव लिहिलेलंच आहे. बाबांच्या इथे गेल्यानंतर प्रत्येक जण राम हाच शब्द उच्चारतो. बाबांच्या आश्रमात जाण्या अगोदर आपल्याला परशुराम कुंड दिसते. परशुराम नावाचे ऋषी होते. त्यांची ही तपभूमी आहे. परशुराम कुंडापासून थोडंसं पुढे आल्यानंतर हा असा सुंदर आपल्याला देखावा दिसतो. चला आता जाऊया आपण बाबांच्या आश्रमात. नित्यानंद महाराज, साईबाबा, विठ्ठल रखुमाई आणि परशुराम यांची सुंदर अशी मूर्ती आतमध्ये आहे. सदानंद महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही पुढे आजूबाजूचा सगळा परिसर बघण्यास निघालो. बाहेर आल्यानंतर मंदिर हे असे दिसते आणि आसपासचा परिसर सुद्धा खूप छान होता. पिंपळाच्या झाडाखाली ही अशी सुंदर शिवशंकराची पिंडी आहे. मंदिराच्या समोरच बाबांची एक सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे.